मी खरं तर शब्द सुचत नाही आहेत. अनेक वर्ष त्यांच्या सोबत मी काम केलंय आणि हा हा धक्का आहे. इतका अनपेक्षित धक्का असेल असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता, गेली 4 दशकं ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली, एक प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये 2.5 वर्ष मी त्यांच्या सोबत या शहरामध्ये काम केलं. राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबत काम करत होतो. आणि आज दादा आपल्यात नाही आहेत, याचं अतीव दुःख होतंय. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा, राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत, ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते, किंबहुना त्यांना त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं, दिशा देणारं वाटलं, त्यात दादा होते. तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला. आणि त्यानंतर आता दादांशिवाय राज्याचं, पुण्याचं राजकारण, समाजकारण कल्पना सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे समाजाचं नुकसान आहे, या महाराष्ट्राचं नुकसान आहे. पवार कुटुंबियांवरती तर निश्चितपणे हा मोठा आघात आहे. तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य, सर्व पक्षीय कार्यकर्ते, मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही. त्यात खूप काम केलं एकत्र त्यांच्यासोबत ना, म्हणजे एक साधारण ती भावना आहे. महापालिकेची निवडणूक झाली पण कधीच त्यांचा आदर आणि हे सोडून आम्ही कधी वागलो नाही. आणि त्यांनी सुद्धा प्रेम केलं सगळ्यांवरती. तर एक भावना आहे, बाकी काय आज बोलण्यासारखंही नाही मला वाटतं. तुमच्याकडे काय कारण सांगण्यात आली, DCCI कडनं तुम्हाला काय कारण देण्यात आली, नंतर काय झालं, अपघात कसा झाला याची काही माहिती तुम्ही घेतली आहे ना? नाही, प्राथमिक जी काही दर्शनी दिसत आहे, प्रथम दर्शनी जे जाणवत आहे, जी काही माहिती मिळते, आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राममोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत. त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहे. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथम दर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतंय, पण AIBची आमची टीम निघाली आहे, ती बारामतीमध्ये दाखल होतीये. DGCAने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धीपत्रक काढले त्यामध्ये सुद्धा आत्ता असंच म्हटलंय. पण अंतिम जे काही आपण निष्कर्ष काढू ते AIBची टीम तिथं पोहोचेल, त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCI असेल, AIB असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत. पण सगळ्यात मला असं वाटतं की हे अतीव दुःख देणारी, मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे. पुन्हा तेच म्हणेन की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत. मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा. झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला आणि
बघा, मी त्या काळात सुद्धा अगदी निवडणुकीच्या प्रचाराची शिगेला होतं, त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस मला विचारलं जातं की अजितदादांबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही कुठेही रेकॉर्ड करा, मी तेव्हाही म्हटलं की एक या महाराष्ट्रातला असा नेता आहे ज्याची प्रशासनावरती अत्यंत घट्ट पकड आहे. त्यांना ज्या वेळेला मुरलीधर मोहोळबद्दल विचारलं तेव्हा तेही असं म्हणा की एक चांगला कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा ते काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटणं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.